तर इकडे मुंबईत नवसाला पावणारा बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला देखील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92वं वर्ष आहे। पहाटे 5 वाजता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून लालबागच्या राजाच्या दर्शन हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय। लालबागच्या राजाला यंदा तिरुपती बालाजीच्या मंदिराची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे। आणि आपण आता थेट जाऊयात लालबागच्या राजाच्या दर्शनाला। आपले प्रतिनिधी वेदांत नेब हे सध्या तिथून आहेत। वेदांत, कसा उत्साह आहे भाविकांचा? आकांक्षा, पहाटे 5 वाजल्यापासून जेव्हा या सगळ्या भाविकांना हे दर्शन खुलं करण्यात आलं तेव्हापासून आपण बघतोय मोठी रांग आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पाहायला मिळते। आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन दाखवतील की किती मोठी ही रांग आहे। ही जी रांग आपण बघतोय ती मुखदर्शनाची रांग आहे आणि पुढे चरणदर्शनाची रांग आहे। मात्र मुखदर्शनाच्या रांगेतनं तुम्ही जर दर्शन घेणार असाल तर साधारणपणे आता सध्या पहिला दिवस आहे त्यामुळे थोडीशी गर्दी कमी असेल, तरी सुद्धा 3 ते 3.5 तास तुम्हाला मुखदर्शनाच्या रांगेतनं लागतील। आणि आपण बघतोय अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातनं भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतो। ही मुखदर्शनाची अगदी वयोवृद्ध असतील, प्रत्येक जण लालबागच्या राजा मोबाईल बाहेर काढलेले आहेत आणि जसं डोळ्यात आपण लालबागच्या राजाची मूर्ती साठवतो तसंच मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर करण्यासाठी, मोबाईलमध्ये क्लिक करण्यासाठी सुद्धा अनेकांचे मोबाईल आपण बघतो। आणि लालबागच्या राजाच्या मूर्तीकडे आपण जाऊयात। अतिशय मनमोहक ही लालबाग राजाची मूर्ती जी यंदाच्या वर्षी आपण बघितलं तर तिरुपती बालाजीचा जे मुकुट आहे, राजमुकुट आहे, त्यामध्ये विराजमान आहे आणि गजानन महल हा संपूर्ण इथे साकारलेला आहे। 50 फुटाची सजावट आणि त्यामध्ये लालबागच्या राजाची ही मनमोहक मूर्ती, हिचं दर्शन घेण्यासाठी आपण बघतो चरणदर्शनासाठी सुद्धा मोठी रांग आहे, शिवाय मुखदर्शनासाठी रांग आहे आणि लवकरात लवकर दर्शन घेता यावं या दृष्टिकोनातनं मंडळ असतील, त्याशिवाय पोलीस असतील, हे सुद्धा त्यासाठी एक चोख व्यवस्था लावण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुद्धा आपण करतोय। आपण बघतो 3,500च्या जवळपास या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत जे या सगळ्या भाविकांना पुढे पुढे रांगेत नेत आहेत। मात्र इथे आपण बघितलं तर कशा प्रकारे उत्साह पहिल्या दिवशीच आपल्याला पाहायला मिळतो, कारण घरी पण गणपती असतात त्यामुळे घरी गणपती विराजमान होतो। तर आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन मग अनेक जण घरी गणपती विराजमान करत असतात। या सगळ्या आपण माहोल बघितला तर हजारो लाखोच्या संख्येनं भाविक हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात आणि त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। 2,500 पोलीस, मुंबई पोलीस हे खास लालबाग राजाच्या या ठिकाणी आपल्याला बंदोबस्तात पाहायला मिळत आहेत आणि कुठल्याही प्रकारे धक्काबुक्की होऊ नये आणि शांततेत दर्शन भाविकांना मिळावं यासाठीचा प्रयत्न पोलीस आणि या ठिकाणचे मंडळाचे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा आपण बघतोय ही रांग अगदी जिथे पाहू तिथपर्यंत ही रांग आहे आणि अगदी 10-12 असे झिगझॅग लाईन आहे, तिथनं आपल्याला या मुखदर्शनाच्या ठिकाणी किंवा मग चरण दर्शनाच्या ठिकाणी यायचं आहे आणि पूर्ण आपण बघतोय कशा प्रकारे हे मंडळ, त्यामुळे भाविकांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। धन्यवाद वेदांत, आपण ही दृश्य आम्हाला दाखवलीत। अत्यंत डोळ्याचं पारणं फिटणारं लालबागचं हे दृश्य आहे। धन्यवाद वेदांत।